ओके, तर आम्ही आज डायरेक्ट शेतात आलो आहे. सर्वात आधी आता आम्ही जेवण घेणार आहे. जेवण घेतल्यानंतर मला पुढं दाखवेल. हे जे झाडं दिसतात हे आहेत संत्रीचे. इथं आहेत, त्या पुढच्या शेतामध्ये पण आहेत, तिथं पण आहेत शेत. आणि हे जे कडाकडाला आंब्याचे झाडं लावलेले. त्यानंतर मी गेलो लोकेशनवर गेल्यानंतर ताई त्यावेळी जेवत होते. ताई जेवत होती म्हणून मी घेतलं रुद्राला घेतल्यानंतर बघतो तर काय त्याच्या, मग मी त्याला विचारतो की काय लागलं, तर तो सांगतो मी गुळीवरनं पडलो. ही आहे गुळी, ही गुळी तुरीच्या शेंगाची आहे. आणि गुळी म्हणजे काय आहे, गुळी म्हणजे आहे भुसा. भुसाला आम्ही गुळी म्हणतो. मग मी अनन्या आलो संत्रीच्या बागेमध्ये आलोच होतो तर अनन्याला दिसतं घट. संत्रीच्या बागेमध्ये फिरतच होतं तर इथे आम्ही असं बघितलं तर आमची नजर पडली की इथं पाईप तुटलेला आहे. आता प्रयत्न तर करतोय मी लावायचा पण लागत नाही. इथं उंदरांनी कट केलंय बघा, इकडून उंदराने कट केलंय. तर हे पण आम्ही जॉईन करून टाकू आणि कसं जॉईन करतात ते पण दाखवतो तुम्हाला. तर असंच मध्ये संत्रीच्या बागेमध्ये शेवगाच्या शेंगाचं झाड लावलंय. आणि दाखव इकडं, हे बघा अशा आम्ही शेवगाची झाडं लावलेत मध्ये. आणि इथं पण एक उघडं दिसतोय, जे बघा इथं पण उघडा आहे. तर इथं पण एक तुकडा होता, तर इथलं तर जॉईंट करतो कारण इथं पोचतो ते. तर इथं शेवट आहे आणि या शेवटला इथं उघडा आहे. त्यामुळे इकडचे जे झाडं आहेत त्यांची वाढ होतच नाही, त्यांची ग्रोथ होतच नाही. मग काय मी न टाइम वेस्ट करता हे पण पाईप जोडायला स्टार्ट करतो. टाकायचं मध्ये हे मध्ये असं टाकून त्याला फोल्ड मारायचं. फोल्ड मारून वापस मग याला मागे हे असं बंद झालं. ह्या झाडासाठी पाण्यासाठी आपण इथलं वॉल खोलूया. अजून पुढे गेल्यानंतर मला इथे पण पाईप उघडं दिसलं, मग ते पण मी जॉईंट करून घेतो. ओके, तर इथं पण एक कट होता, इथे पण आपण जॉईंट केलाय. तर त्या जाळीपासून तर हे असं पूर्ण इकडून तर पार तिकडपर्यंत शेत आहे. इथं कडाकडाला बघू शकता आंब्याचे झाड आहेत. चल अनन्या, इथं करडी आहे. हे फुलं म्हणजे फुलांचं झाड नाहीये, हे करडी आहे. जे ह्याचे जे ह्यातमध्ये कोंब आहेत, हे काटे आहेत, ह्याच्यात म्हणजे कोंब आहेत, याच्यामध्ये तेल असतं, याचं तेल करतात. करडीचं सर्वात महाग तेल असतं. आणि हे तेल काय आम्ही घरी खाण्यासाठीच लावलेलं आहे. आणि हे आहे ज्वारी किंवा टाळका, कोणी टाळका म्हणतात. आणि हे आहे चण्याचं झाड बघू शकता. अजून रिकामीच आहेत, काही आलं नाही. बघा तिकडं चिकू आहे, तर आपण चिकू बघायला पण जाऊ. तर इथं आहे ड्रिप पाईप, जे जुने आहेत. कारण याच्या आधी याच्या समोरच्या शेतामध्ये दिसताना याच्यामध्ये पहिले पेरूचे झाड होते किंवा जांबाचे झाडं होते. आणि इथं पण होते, इथं लाल जांबाचे झाडं होते. म्हणजे त्याच्या आतमध्ये वरती हिरवच होता पण त्याच्यामध्ये जे लाल कलरचे असतात ना ते इथं होतं, पण इथलं काढून टाकले. ओके, तर तिकडे काय संत्रीचे झाडं होते आणि तसंच इथं पण काही संत्रीचे झाडं आहेत. इथं आहेत हे बघा, अजून तिकडं पण आहेत, पण सध्या ते एवढं दाखवतो तुम्हाला. संत्री अजून आली नाही कारण हे छोटे झाड आहेत. चिकूच्या बागाकडे जातच होतो तर ताई म्हटली का मी पण येते. तर मी ताईला, अनन्या, माहीला आणि पप्पाला चिकूच्या बागेकडे आलो. बरं, मग शेतामध्ये आल्यानंतर हे दिसलं तर हे कोणाकोणाला माहित आहे की हे काय आहे. ज्याला माहित असेल त्याने कमेंट करा, नेहमी सांगा. आणि ज्याला माहित नसेल तर त्याला सांगतो की हे ब्लॅक कलरचं जे दिसतं ना हे आहे फिल्टर. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा फिल्टर असतो जेणेकरून वापस पाणी ज्यावेळेस मोटर बंद होते त्यावेळेस रिवर्स पाणी येताना त्याच्यामध्ये गाळ जाऊ नये म्हणून हे फिल्टर आहे. तर त्यानंतर आम्ही आलोय चिकूच्या बागेमध्ये. मध्ये आम्ही लावले गहू लावले. ते गव्हाचे आहेत, दाखव. हे बघा, हे गहू आहेत. तसं जर प्रत्येकानं गहू माहीतच असाल, भात आणि गहू सेम बघायला तर सेमच येतो. आणि चिकूच्या बागेमध्ये थोडेसे चिकू लागले, तुम्हाला दाखवतो इकडे या. हे बघा इथं चिकू लागलेले आहेत. हे बघा छोटे आहेत. ओके, तर कच्चे आहेत म्हणून आपण तोडत नाही चिकूला. ज्या दाखवतो मी तुम्हाला तो आहेत पण छोटे आहेत. आणि हे
ही माझी भाची छोटी माही. कॅमेरामॅन माझा अनन्य आहे. पहिले इथं या पूर्ण शेतामध्ये पेरूचे झाड होते. त्याला व्यवस्थित निगा झाली नाही, त्यामुळे आम्ही काढून टाकले. जर आज जर राहत असले असते तर एवढे मोठे असले असते. आणि पेरू हे जवळपास एक पेरू अर्धा किलोचा येतो. असो झाले त्या गोष्टीला आपण काय करणार. तर आज मेन कार्यक्रम म्हणजे कशासाठी आलतो. अर्धा व्हिडिओ बघितला पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे इथं आम्ही पुंजले देवाला म्हणजे शेताला पुंजले. तर हे जे बारके जे दिसत आहेत हे सगळं अनन्याने केले. हे जे देवी पुतळा जे काही उकळ वगैरे जे आहेत ना हे सगळं अनन्याने केले. आणि दरवर्षी असंच करतात. यावर्षी केलंय, पुढल्या वर्षी करू आणि असंच बरेच वर्ष करत राहू. ही आमची परंपराच आहे. तुम्हाला मी बऱ्याचपैकी शेत दाखवलेलं आहे. 30% शेत दाखवलं फक्त. आणखीन बरंच आहे शेताला. पण आम्हाला फोन आल्यामुळे आम्हाला जावं लागेल देगलूरला. अजून बरेचसे झाडं होते. चिकूचे झाडं दाखवले तुम्हाला आणि फक्त संत्रीचे दाखवलेत. अजून डाळिंबीचे होते, आंब्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे होते, फणसाचे होते, बोराचे होते, ॲपल बोरचे होते. असे बरेचसे झाडं आहेत जे की तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्हाला नक्की दाखवेल. मी याच्यावरती जर 20 कमेंट आले तर मी तुम्हाला नक्की दाखवेल इथली झाडं. तर तुम्ही 20 कमेंट करा, मी तुम्हाला नक्की दाखवेल झाडं. इन्स्टाला पण कमेंट करा आणि यूट्यूबला पण कमेंट करा. देगलूरमध्ये आल्यानंतर मला किरण भेटला आणि तो म्हणला की सुपर मार्केटला ओट्स घ्यायला. तर आम्ही आलो ओट्स घ्यायला. ओट्स घेऊन आम्ही आलो पतंग घ्यायला. पतंग भरपूर डिझाईन मध्ये होती पण मला काय आवडले नाही म्हणून मी घेतली डोरेमॉनची आणि कपल्सची. कपल्सची कसं आहे कमेंट करून सांगा. पतंग उडवायला जातच होतो तर माझी आणि चिवताची रस्त्यावरती भेट होते. तिला हॅपी मकर संक्रांत बोलून मी जातो टेरेसवरती पतंग उडवायला. पतंग उडायला पण स्टार्ट केलेलं आहे. पण इथं कॉम्पिटिशनला कोणीच नाही. आणि माझी तिथं पतंग आहे हे बघा. आणि तिथं कॉम्पिटिशनला इकडेही नाही आणि इकडचं विषय तिथं माझा. पण इकडं पण काही कॉम्पिटिशन नाही, ते एकटाच आहे. कॉम्पिटिशनला कोणच नव्हतं म्हणून मी माझ्याच ग्रुपमधल्या छोट्या मुलाला पतंग देऊन उडवायला दिले. पतंग उडवतच होतं तर मला असं वाटलं का त्याची पतंग गुल करावी. मग काय मी त्याची पतंग गुल करून टाकली. मग आणखीन एकदा मी त्याला पतंग दिले आणि वापस उडवायला लागलो आम्ही. परत एकदा मी त्याची पतंग कट करण्यासाठी त्याच्याकडे जातो. आणि हा पुढे कोणत्याही प्रकारचा काच मांजा नाहीये, फक्त फक्त दोराच आहे. हातामध्ये पण दोरा आहे आणि पुढे पण दोराच आहे. 2 पतंगे कट केलेले आहेत. मग माझ्या एरियामध्ये आकाशामध्ये माझी एकट्याची पतंग उडत होती. बराच वेळ उडून झाल्यानंतर मला कंटाळा आला. मग मी पतंग खाली उतरवायला लागतो. पतंग उडून झाल्यानंतर मी जातो देगावला प्रवीण पाटीलच्या घरी जाऊन प्रवीण पाटीलला विश करून आम्ही दोघे जातो मार्केटमध्ये नाश्ता वगैरे करून आम्ही त्यानंतर जातो घरी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. उद्या भेटू. गुड नाईट.